समाजकार्याचा वसा हाती घेऊन सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आज पंढरपूर येथे सर्वपक्षीय विविध शेतकरी संघटनांना सोबत घेऊन शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हा मोर्चा तहसील कार्यालयावर येऊन धडकला। या मोर्चात प्रामुख्याने दुष्काळ जाहीर करावा, उजनी व वीर धरणातून शेतीला पाणी सोडावे, चारा डेपो सुरू करावे, जालना येथील लाठीचार्ज घटनेची चौकशी करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशा मागण्यांसाठी हा मोर्चा होता। या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले। जनाक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सर्व पक्षीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी संघटना, सर्व नेते मंडळी, मनसे, सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। आज सोलापूर जिल्ह्यात 4 महिन्यापैकी 3 महिने पाऊस पडलेला नाही आणि 72च्या दुष्काळापेक्षा देखील कमी पाऊस पडला असल्यामुळं खऱ्या अर्थानं आज आवश्यकता आहे ते दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या उपाययोजना त्वरित सुरू करणं। मग लाईट बिल माफ असेल, शेतसारा माफ असेल, शैक्षणिक फी माफ असेल, कर्जमाफी असेल, अशा बऱ्याच गोष्टी करणं, उपाययोजना। मग जनावरांना चारा डेपो चालू करणं, छावण्या चालू करणं, मागेल त्याला चारा देणं, अशा या मागण्या करत असताना दुधाचा भाव आज जो 34 रुपये कपातीचा तो 38 रुपये करावा, कारण जनावरांच्या आज वैरणीचा प्रश्न गंभीर होतो आहे आणि त्या ठिकाणी 38 रुपये दुधाचा भाव करावा, ह्या प्रमुख मागण्या करत असताना आज त्या ठिकाणी नदीला, कॅनलला उजनी धरणातून पाणी सोडलं पाहिजे आणि नदीकाठची गावं, कॅनलच्या कडेची असणारी पाणीपुरवठा योजना बंद पडल्यात। आज त्या ठिकाणी ऊस जे उभे आहेत ते ऊस आज 2 ते 2.5 हजार कोटीचा ऊस सोलापूर जिल्ह्यात आहे आणि जर हे पाणी नाही मिळालं तर त्या ठिकाणी 2 ते 2.5 हजार कोटीचं नुकसान होणार आहे। त्यामुळे हे पाणी अत्यंत आवश्यक आहे। आज धरणामध्ये 72 TMC पाणी असताना देखील आज त्या ठिकाणी पाणी सोडलं जात नाही आणि मग वरून 8 ते 10 हजार क्युसेक्स पाणी धरणामध्ये येतं आहे आणि मग आम्हाला नदी आणि कॅनलला 8 ते 10 हजार क्युसेक लागणार आहे, तर ही पाणी सोडलं पाहिजे। आज +16% धरण आहे, 0 असताना देखील पाणी 2002 साली सोडलं गेलं होतं। उजनीच्या वरच्या 14 धरणातनं 2-2 TMC पाणी खाली आलं तर नक्की आपलं उजनी धरण भरेल। आज 123 TMC पैकी 72 TMC पाणी आपल्याला आहे, उपयुक्त साठा 9 TMC आहे। मग आपल्याला पाणी सोडायला हरकत नाही, तर पाणी त्वरित सोडावं आणि या दुष्काळजन्य परिस्थितीला मात देण्यासाठी पाण्याचा दिलासा द्यावा। हेच बरोबर नीरा भाटघरचं पाणी आज तिसंगी सोनके तळ्यात सोडून त्या ठिकाणी टेल टू हेड जे आहे त्यापैकी रांजणी असेल, आनवली असेल, त्या ठिकाणी बोहाळी, उंबरगाव, काशेगाव इथपर्यंत पाणी पोचलं पाहिजे आणि ते पाणी पोचवण्यासाठी खऱ्या अर्थानं टेलला पाणी जाईपर्यंत NRBCचं पाणी पूर्ण दाबानं त्या ठिकाणी सोडावं, अशी देखील आम्ही त्या निमित्तानं मागणी केली। आणि काल परवाच जे आपल्याला देखील कल्पना आहे, अंतरवलीमध्ये, जालन्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली, ज्यामध्ये माझ्या मराठा समाजाच्या 10 बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि मग 10 बांधव उपोषणाला बसलेले असताना त्या ठिकाणी 2 नाही तर 4 पोलिसं पाठवण्याची आवश्यकता होती, पण तिथं 2,500 पोलिसाचा फौजफाटा का पाठवला आणि कोणी पाठवला ह्याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे। मग 10 आंदोलनकर्ते त्या ठिकाणी लोकशाही माध्यमातून उपोषण करतायत, मग सरकार यांना का घाबरलं, हा सगळ्यात मुळात मोठा प्रश्न आहे की या 10 आंदोलनकर्त्याला का घाबरलं आणि मग त्यांच्यावर धरपकड करून त्यांना दवाखान्यात हलवण्याच्या नावाखाली आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला आणि मग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज, गोळीबार, त्या ठिकाणी अश्रुधुराच्या कांड्या, अमानुषपणे माता भगिनींना मारण्यात आलं। तर या जे आदेश दिले त्या सगळ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरती त्वरित कारवाई करावी आणि मराठा समाजाला टिकेल असं कायमस्वरूपी मराठा आरक्षण त्या ठिकाणी द्यावं, धनगर समाजाला आरक्षण द्यावं, अशा प्रमुख मागण्या त्या ठिकाणी आम्ही आजच्या निवेदनातून दिल्यात। 10 तारखेला शासन आपल्या दारी येणार आहे असं आम्हाला कळालं आहे। जर शासन आपल्या दारी येत असेल तर त्या ठिकाणी पाणी, कॅनलला, नदीला, त्या ठिकाणी चारा डेपो, दुधाचा भाव आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सोडवून शासनानं आमच्या दारी यावं, कारण आमचं काम केलं तरच तुम्हाला आमच्या दारात येता येईल आणि जर शासनाने त्याबाबत भूमिका नाही घेतली तर आम्ही 15 दिवसानंतर त्याच्यावरती आम्ही बसून त्यावरती ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन कसं करायचं त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ।